रोज विश्वगौरव आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 75व्या जन्मदिना दिवशी राजस्व महसूल खात्याने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या पंधरवाड्यामध्ये सेवा पंधरवाडा जाहीर केला आहे। आज पुण्यामध्ये या पुण्यनगरीमध्ये राज्यस्तरीय या अभियानाची सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब करणार आहेत। अजितदादा आणि आमचे सर्व मंत्रिमंडळाचे सहकारी, आमचे सर्व आमदार खासदार या अभियानाची आज सुरुवात करत आहे। संपूर्ण जिल्ह्याचे त्या जिल्ह्यात पालकमंत्री या अभियानाची सुरुवात करत आहे। विधानसभेचे सदस्य आपापल्या विधानसभेत या अभियानाला सुरुवात करत आहे। पंचायत ते पार्लमेंटपर्यंत सर्व लोकप्रतिनिधी या अभियानामध्ये आज आपला भाग घेत आहे। या अभियानामध्ये 17 ते 22 पर्यंत 5 दिवस पानंद रस्ते या पानंद रस्त्याची मोजणी करणे, त्याचं सीमांकन करून त्या ठिकाणी वृक्ष लागवड करणे, पानंद रस्त्याला क्रमांक देणे। जसं स्टेट हायवे नॅशनल हायवेला क्रमांक असतो तसा पानंद रस्त्याला क्रमांक नाही आहे। राज्याने हा निर्णय घेतला आहे की पानंद रस्त्याला सुद्धा क्रमांक असावा। हा देशातला पहिला यशस्वी जो योजना आहे, जसं आता बोरी बुजुर्गमध्ये ही योजना आज पूर्ण झाली। त्यांनी जर बघितलं संपूर्ण 74 पानंद रस्ते त्यांनी नोटिफाईड केले आणि त्या रस्त्याचं काम आता चालू होणार। तर 17 ते 22 पानंद रस्त्याची योजना, 23 ते 27 पर्यंत पुढचे 5 दिवस या राज्यामध्ये सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत 2011 पूर्वी ज्यांचं सरकारी जागेवर घर आहे, त्या नजूलच्या जागा असो, त्या कलेक्टर लँड असो, ज्या ज्या जागेवर असे घरं बसलेल्या त्या सर्वांना पट्टे वाटप करणं, स्वामित्व देणे, अशी 5 दिवस पूर्ण राज्यामध्ये योजना चालणार आहे। या राज्यात जवळपास 50 लक्ष असे परिवार आहेत। 50 लक्ष परिवाराला या ठिकाणी आपण स्वामित्व देऊ शकतो या अभियानामध्ये, त्याची आम्ही योजना तयार केली आहे। आणि मग 28 ते 2 5 दिवस पुढचे हे कलेक्टर आपापल्या जिल्ह्यामध्ये तिथले पालकमंत्री लोकप्रतिनिधीशी बसून त्या जिल्ह्याची काय आवश्यकता आहे त्या आवश्यकतेप्रमाणे त्या ठिकाणी आपली योजना करणार आहे। हा महसुली पंधरवाडा राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसापासून तर महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत या पंधरवाड्याचं आयोजन आम्ही केलं आहे। आणि मला विश्वास आहे की राज्यामध्ये आमचं महसूल खातं जे मालमत्ता रक्षणाकरता तयार झालेलं आहे, आमचे सर्व तलाट्यापासून कलेक्टरपर्यंत, विभागीय आयुक्तापासून मंत्रालयापर्यंत सर्व अधिकारी या महसुली पंधरवाड्यामध्ये या अभियानाला प्रचंड विस्तृतपणे राबवणार आहेत। सर, छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यात एक घटना घडली। महसूलचे अधिकारी ओला दुष्काळ जो आहे त्याच्या पंचनाम्यासाठी गेले होते आणि एका शेतकऱ्यासोबत वाद झाला आणि त्यांच्या समोरच त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, विहिरीत उडी घेऊन। पैठण तालुक्यामधला हा प्रकार आहे। मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांशी कालही बोललो, आताही बोललो। ते मंडळ अधिकारी, ते तलाठी ज्यांच्या त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे काय घटना घडली, ॲक्च्युली काय तिथे संवाद झाला, कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी या आत्महत्येपर्यंत तो शेतकरी गेला, कोण जबाबदार आहे याला, खरंच सदोष मनुष्यवध आहे का, हाही शोधून जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं की याचा संपूर्ण रिपोर्ट शासनाला पाठवा आणि जर सदोष मनुष्यवध असेल त्याप्रमाणे पुढे जा। त्या संपूर्ण घटनेची चौकशी हे जिल्हाधिकारी करत आहे। उद्यापर्यंत चौकशी रिपोर्ट येईल। मुंबईमध्ये स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग टाकण्याचा प्रयत्न झाला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तणाव आहे, पुतळ्याची विटंबना झाली असा असे समाजकंटक दुष्कृत्य करणारे जे लोक आहेत, या लोकांना शासन सोडणार नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत आणि अशी घटना ही महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीला
तळा लावणारी आहे. आपले संस्कारी नाहीच आहेत आणि मीनाताई ठाकरेजी यांच्या पोस्टरवर या पद्धतीने समाजकंटकांनी केलेलं दुष्कृत्य हे महाराष्ट्राला सहन नाही, आम्ही सहन करण्याच्या पलीकडे आहे. शासन याच्यामध्ये कडक कारवाई करत आहे. सर, एकीकडे आपण सेवा पखवाडा हे करतोय आणि दुसरी गोष्ट की शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ होती. कुठेतरी सरकार कमी पडतंय का या सगळ्या ह्याच्यामध्ये विश्वासाची भावना तयार करायला? या घटनेमध्ये आपण दुसऱ्या अभियानाला जोडता येत नाही. घटनेमध्ये आमचे अधिकारी दोषी असतील आणि खरंच त्यांनी त्या शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं असेल किंवा त्यांच्यावर घटना घडली असेल तर सदोष मनुष्यवध आहे. त्यामुळं सरकार पूर्ण चौकशी करत आहे. वन साईड चौकशी करून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना जबाबदार धरणे, काय तिथे झालं आहे त्याची चौकशी सरकार करते. पण सर कोणताही नागरिक असेल तर समोरच्या टोकाला काही जातो की चारही बाजूला जर त्याची कोंडी झाली असेल तर अजूनही तुम्ही म्हणता की जड तरवरच तुम्ही उत्तर देताय. स्पष्ट आदेश तुम्ही देखील देऊ शकता सर. असं आहे की तुमच्या म्हणण्यावर स्पष्ट आदेश देणार नाही. मी स्पष्ट आदेश देणार नाही. मी कलेक्टरची इन्क्वायरी केलेली आहे, चौकशी चालू आहे. कलेक्टरची चौकशी आल्याच्या 3 तासात माझं कारवाई पूर्ण होणार. पण आता तुम्ही आत्ताच मीडियासमोर सांगाल की मला हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, हे काही योग्य नाही. संपूर्ण चौकशी कलेक्टर स्वतः करता आहे. मी कलेक्टरशी कालपासून 3दा बोललो आहे आणि त्या चौकशीचा रिपोर्ट आल्यावर त्या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही. त्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला प्रवृत्त केलं आहे. या राज्याला अशा घटना मान्य नाही आहे. शिवभोजन थाळीचं काही पैसे थकलेले आहेत. 5 ते 6 महिने झाले पैसे मिळेल.